नाईकजी, आपण आता म्हणालात की शिवसेनेच्या स्टेजवर 4 नट असतात. अहो, तुम्ही तर फिल्ममध्ये काम करता. भाजपच्या स्टेजवर सगळेच नट असतात, सगळेच नाटक करत असतात. एरवी पण नाटक करत असतात. फिल्म नाही मिळाली तरी नाटक करा. असो, पण सगळीकडे फिरतोय. इथून पुढे मला वडाळ्यात जायचंय. काल मुंबादेवीत होतो, त्याच्या आधी नाशिकमध्ये होतो. एकच वातावरण दिसतंय मला सगळीकडे. एकच पक्ष दिसतोय, एकच रंग दिसतोय. तो म्हणजे आपला भगवा, शिवसेनेचा भगवा. काल मुंबादेवीत जायच्या आधी डाके साहेब, आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून किंवा मजाही वाटेल, भायखळ्यात माझा रोड शो सुरू होता. आणि रोड शो मध्ये जसं आपण हात करत असतो ना सगळ्यांना, तसा हात करत होतो, हात मिळवत होतो. बाईकवरनं मुलं आजूबाजूला फिरत होते. गल्लो गल्लीत गर्दी होती, तुफान उत्साह होता. आणि तेवढ्यात एक समोरून बस आली आणि एक माणूस डोकं काढून बाहेर मला हात करण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटलं, अरे काय बोलणार की काय, की तुमच्यामुळे ट्रॅफिक झाला की असं झालं तसं झालं. त्यांनी सांगितलं, नाही तुमच्याशीच बोलायचंय. म्हणलं, बोल बाबा काय. त्यांनी हात पकडले, सांगितलं, साहेब घाबरू नका, फिरण्याची गरज नाही. शिवसेना मुंबईत शिवसेनेच येणार, दुसरा कुठचाही पक्ष येणार नाही. सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टी तशा. मागच्याच आठवड्यात जी माझी पहिली सभा झाली, अंधेरीवरनं मी ताडदेवला चाललेलो आणि तेव्हाही ट्रॅफिक लागणार होता हे तर दिसत होतं. हल्ली गुगल मॅपवर सगळं दिसत असतं, किती ट्रॅफिक आहे. लाल लाईन दिसली म्हणजे ट्रॅफिक. तर म्हणलं, चला ट्रॅफिकचा वेळ वाचूया, आपण ट्रेननी जाऊया. तर लोकल ट्रेननी प्रवास करत असताना जास्ती गर्दी नव्हती, पण ते 30-40 लोक होते. त्याच्यातून 2-3 लोक पुढे आले आणि गप्पा मारायला लागले. आणि त्यांनी सांगितलं, आदित्यजी उद्धव साहेबांना सांगा, निर्णय खूप चांगला आहे, स्वबळावर लढता ते कायम ठेवा, पण एकच काम करा, ह्या निवडणुकीत तुम्ही भाजपचा माज उतरवा. मला वाटतं ही जी भावना आहे, ह्याचा माज उतरवा, ही सगळीकडे दिसते. आणि मग तुम्ही बघाल ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची. आणि आपल्यासाठी म्हणजे मी शिवसैनिक म्हणून नाही बोलत आहे, मी युवा सैनिक म्हणून नाही बोलत आहे, पण मी मुंबईकर म्हणून बोलतो. आपल्यासाठी महत्वाची म्हणजे कोणासाठी महत्वाची? मुंबईकरांसाठी महत्वाची, मुंबईसाठी महत्वाची. एक इंटरव्ह्यू चाललेला माझा, त्याच्यात मला विचारलं गेलं की आदित्यजी, ही निवडणूक जी आहे ती शिवसेनेसाठी मेक ऑर ब्रेक निवडणूक नाही का वाटत? मेक ऑर ब्रेक निवडणूक म्हणजे काय? तर शिवसेनेचे भवितव्य ठरवणारी निवडणूक नाही का? की जर जिंकलात तर ठीक आहे, पुढे गेलात, हरलात तर मागे राहिलात. मुंबईत तर शिवसेना कधी हरत नाहीच, पण ही निवडणूक शिवसेनेसाठी मेक ऑर ब्रेक नाहीये. ही निवडणूक पूर्ण मुंबईसाठी मेक ऑर ब्रेक.